आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच अडचणी असतात. पैसा टिकत नाही, कामामध्ये अडथळे येतात, नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण होतो, खूप प्रयत्न करूनही यश मिळत नाही. अशा वेळी अनेकदा आपण बाहेर त्याची कारणे शोधतो, पण ह्याचं कारण आपल्याच आतमध्ये असतं, आपल्या शरीरातली ऊर्जा केंद्रे, म्हणजे चक्रांचे असंतुलन. मानवी शरीरामध्ये एकूण 114 चक्र असतात. या 114 चक्रांमध्ये 12 चक्र ही महत्वाची मानली गेलेली आहेत आणि ह्या 12 चक्रांमधील 7 चक्र ही आपल्या शरीरामध्ये असतात आणि 2 चक्र ही शरीराच्या बाहेर असतात. जेव्हा ही चक्र संतुलित असतात किंवा सक्रिय असतात तेव्हा शरीर, मन आणि आत्मा यामध्ये एक सुंदर समतोल असतो. परंतु जर ही चक्र असंतुलित झाली तर जीवनामध्ये अनेक समस्यांना समोर जावं लागतं. मग आपण आता आपल्या शरीरातली चक्र पाहूया. आपल्या पाठीच्या कणामध्ये ही चक्र स्थित असतात. पहिलं चक्र आहे मूलाधार चक्र, की जे मणक्याच्या तळाशी असतं, ज्याचा रंग असतो लाल आणि ज्याचं तत्व आहे पृथ्वी तत्व. मूलाधार चक्र हे जीवनातील स्थैर्य, सुरक्षा, आत्मविश्वास याच्याशी संबंधित आहे. हे चक्र संतुलित असेल तर व्यक्तीला सुरक्षितता आणि स्थिरता जाणवते. असंतुलित असेल, जर मूलाधार चक्र असंतुलित असेल तर भीती, असुरक्षितता, ताण आणि आर्थिक अस्थिरता जाणवते. दुसरं चक्र आहे स्वादिष्ठान चक्र, जे नाभीच्या खालच्या बाजूला असतं, ज्याचा रंग असतो नारंगी आणि त्याचं तत्व आहे पाणी. हे चक्र सृजनशीलता, भावना, नातेसंबंध याच्याशी संबंधित असते, क्रिएटिव्हिटी बरोबर संबंधित असते. पण जर हे चक्र असंतुलित असेल तर नातेसंबंध आणि भावनांमध्ये समस्या जाणवतात. अपराधीपणाची भावना कायम मनात राहते. तिसरं चक्र आहे मणिपूर चक्र, की जे नाभीच्या वरच्या बाजूला असतं. हे चक्र पिवळ्या रंगाचं असतं, ह्याचं तत्व आहे अग्नितत्व. आत्मविश्वास, इच्छाशक्ती, ताकद यासाठी हे चक्र महत्वाचं आहे. हे जर चक्र, मणिपूर चक्र जर असंतुलित असेल तर आत्मविश्वास कमी होणे, खूप वारंवार राग येणे, निर्णय घेण्याची अडचण होणे या समस्या समोर येतात. चौथं चक्र आहे अनाहत चक्र, की जे छातीच्या मध्यभागी असतं, ज्याचा रंग आहे हिरवा आणि ज्याचं तत्व आहे वायू तत्व. हे प्रेम, दया, करुणा, भावना यांशी जोडलेलं असतं. हे जर चक्र, अनाहत चक्र जर असंतुलित असेल तर प्रेम आणि क्षमा करणं खूप कठीण जातं. करुणेचा अभाव तिथे असतो. पाचवं चक्र आहे विशुद्धी चक्र. हे चक्र घशामध्ये असतं, ज्याचा रंग आहे निळा, तत्व आहे आकाश तत्व. संवाद, सत्य बोलणे, स्वतःला प्रेझेंट करणे, स्वतःच्या भावना व्यक्त करणे ह्याच्याशी हे चक्र जोडलेलं असतं. जर का विशुद्धी चक्र असंतुलित असेल तर संवादामध्ये अडचणी येतात. आपण स्वतःच्या मनातल्या गोष्टी दुसऱ्याला सांगू शकत नाही. कायम मनामध्ये गोंधळ सुरू राहतो, कायम भीती वाटत राहते. स्वतःचे विचार आपण व्यक्त करू शकत नाही. नंतरचं आहे 6वं चक्र आज्ञाचक्र. आज्ञाचक्र हे कपाळाच्या मध्यभागी असतं, ज्याचा रंग आहे निळसर जांभळा. हा ज्याप्रमाणे आपली नीळ असती, घरामध्ये आपण नीळ वापरतो त्याप्रमाणे ह्याचा रंग असतो. हे चक्र अंतर्ज्ञान, बुद्धी, आध्यात्मिक जागृता याच्याशी संबंधित असतं. अंतर्ज्ञान जागृततेशी ह्या चक्राचा संबंध येतो. हे चक्र जर असंतुलित झालं, आज्ञाचक्र जर असंतुलित झालं तर कमजोर, आपली निर्णय क्षमता कमजोर होते. त्याच प्रकारे आध्यात्मिक गोंधळ निर्माण होतो, मनामध्ये गोंधळ निर्माण होतो, एकाग्रतेचा अभाव होतो, आध्यात्मिक जागृतता कमी होते. 7वं चक्र आहे की जे सर्वोच्च चक्र आहे, सहस्त्रार चक्र. हे सहस्त्रार चक्र जांभळ्या रंगाचं असतं. ईश्वराशी आणि विश्वाशी, ब्रह्मांडाशी जोडलेलं हे सर्वोच्च चक्र आहे. या चक्राच्या असंतुलनामुळं प्रगती आपल्याला जाणवत नाही, जीवनाचा अर्थ आपल्याला कळत नाही, सत्य काय असत्य काय यामध्ये गोंधळ होतो. आपण कनेक्टेड आहोत हे आपल्याला जाणवत नाही.
ही 7 चक्र म्हणजे ही 7 ऊर्जेची केंद्रे आहेत आणि आध्यात्मिक साधनेत सांगितल्याप्रमाणे जर का ही 7 चक्रे संतुलित असतील तर प्रगती, यश, नातेसंबंधांमध्ये प्रेम, मानसिक शांतता हे सर्व काही सहजपणे तुम्हाला मिळते. आणि हे सगळं सुख जर आपल्या पायाशी हवं असेल तर आपल्या शरीरातली ही ऊर्जा केंद्रे संतुलित असणं सर्वात महत्वाचं आहे. धन्यवाद.